शुभम जाधव बोलतोय छत्रपती संभाजीनगरवरून. हा बोला ना. सर एक फुलंब्री तालुक्यातला अंदाज घेण्यासाठी आपल्याला कॉल केला होता. मागच्या व्हिडिओमध्ये जो आपण अंदाज दिला होता तर हा, हा. तो अंदाज 101% खरा ठरला होता. तर त्याच व्हिडिओच्या खाली कमेंट येत आहे की एकदा डग साहेबाला कॉल करून आपण अंदाज घ्या म्हणे. त्याच्यामुळे हा कॉल स्पेशल फुलंब्री तालुक्यासाठी अंदाज घेण्यासाठी कॉल केला. आज पण आहे पण थोडा आहे म्हणजे आज. म्हणजे मग हे पाऊस जे आहे ना जवळपास 15 म्हणजे 8 तारखेपासून उघडलेलं आहे. तर मग आज आतापर्यंत सुरुवात होणार रात्रीच्याला. अच्छा. पण उद्यापासून मात्र मग जास्त आहे. मग 19, 21, 22, 23. बरं. असं आज पण आहे. पुढं कसा राहील सर पाऊस? म्हणजे बरेचसे शेतकऱ्यांच्या विहिरीला पाणी अद्यापही आलेलं येणार नाही. आहे. सप्टेंबर, ऑक्टोबर खूप पडणार आहे. बरं. ऑगस्ट मध्ये पण चांगला पाऊस आहे. बरं बरं. आणि आता सध्या ना शेतकऱ्यांची पिकं सुकायला लागली सर. तुम्हाला सांगतो एका शेतकऱ्याचं पीक जाणार नाही. बरं बरं. तर या 3 दिवसात 21, 22, 23, 24 खूप पडणार आहे तुमच्या इकडं. अच्छा. शेतातून पाणी बाहेर निघेल. बरं. आणि आणखीन एक गोष्ट सांगतो आता यापुढे एक लक्षात ठेवायचं आता. हां हां. पाऊस कमी पडला, हां हां. आजूबाजूला सगळे पडला आणि तुम्हालाच पडला नाही. बरं. तुमचं पीक सुकायला लागलं. हं, हं. सोयाबीन सुकायली, कापसा सुकायला लागले. हं, हं. मग शेवटी ना धुऱ्यावर गवत असते बरं का. बरोबर. गवत सुकलं की समजा 100% पाऊस येतोय. बरं बरं. बरेचसे शेतकरी जे आहेत तग धरून बसलेले आहे की आता पडेल तेव्हा पडेल, कारण की आता 15 तारखेपासून भरपूर ठिकाणी पाऊस पडतोय पण हां. आमच्याच तालुक्यामध्ये पाऊस नाही. काय होतंय ते एक सांगतो तुम्हाला. मी मागे तुम्ही कार्यक्रमात मी सांगत असतो बघा. हां हां. मे मध्ये समजा तुमच्या गावाला पाऊस पडला, हां. बाजूच्या गावाला नाही पडला, तर येणाऱ्या पावसाळ्यात तुम्हाला दररोज पडतोय. पण बाजूच्या गावाला सोडूनच देते. हां ना ना असंच झालंय आता. मे मध्ये जिथं पडला मग तिथं दररोजच पडतोय बघा. हं, हं. ते आज बघा ना रात्रीच्या तुम्हाला सुरुवात होईल. अच्छा. ते बरेचसे शेतकरी म्हणजे कमेंट करत होते, त्यानंतर बरेचसे शेतकरी आपले शेतकऱ्यांना काही घाबरू नका. आणखी 27 तारखेपर्यंत हे पाऊस आहे. हं, हं. एकाचं पीक जाणार नाही. पुन्हा ऑगस्ट मध्ये पुन्हा काय होणार आहे, पुन्हा एक चक्रीवादळ येणार आहे. बरं. त्याचा पाऊस पडणार आहे. बरं. आणि पण 24-25 च्या दरम्यान एक MP मधून चक्रीवादळ जाणार आहे. मग ते जात असताना बाष्पतीतून जात असताना तुम्हाला पडणार आहे ते पाऊस. अच्छा अच्छा. हो. चालेल सर, धन्यवाद. असेच अंदाज देत राहा.